विद्यार्थी मित्र हो, आजच्या या तासिकेमध्ये आपण भारताच्या राजकीय पक्ष पद्धतीची जी काही वैशिष्ट्ये आहेत या वैशिष्ट्यांची चर्चा या ठिकाणी करणार आहोत. भारतामध्ये संसदीय लोकशाहीचा स्वीकार केल्यानंतर संसदीय लोकशाहीच्या निवडणुका लढवण्यासाठी भारतामध्ये अनेक राजकीय पक्षांचा उदय त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. परंतु इतर देशांच्या मानाने भारताच्या राजकीय पक्ष पद्धतीचे वैशिष्ट्य किंवा उदय जर बघितलं आपण तर फार वेगळ्या स्वरूपामध्ये भारतीय राजकीय पक्ष पद्धतीचे वैशिष्ट्ये आपल्याला त्या ठिकाणी बघता येईल. कारण इतर देशांचा जर विचार केला आपण तर काही देशामध्ये दोन प्रामुख्याने राजकीय पक्ष दिसून येतात. उदाहरणार्थ इंग्लंड, अमेरिकेसारख्या लोकशाही प्रणित देशामध्ये देखील दोन पक्ष प्रामुख्याने दिसून येतात. तर चीन, रशिया यासारख्या साम्यवादी देशांचा जर विचार केला आपण तर एक पक्ष पद्धती त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. याशिवाय फ्रान्ससारख्या स्वातंत्र्यप्रिय देशामध्ये अनेक राजकीय पक्ष उदयाला येतात. विनोदानं तर फ्रान्स बाबतीत असं म्हटलं जातं की प्रत्येक व्यक्तीचा त्या ठिकाणी राजकीय पक्ष त्या देशामध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणजे एवढे राजकीय पक्ष त्या ठिकाणी निर्माण होत असतात. परंतु या सर्व परिस्थितीचा जर विचार केला आपण भारताची राजकीय पक्ष पद्धती ही इतर देशांच्या राजकीय पद्धतीपेक्षा खूप वेगळी स्वरूपाची आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. मग तिचं वेगळेपण, तिचं स्वरूप नेमकं कशा पद्धतीचं आहे याचाच उहापोह या तासिकेमध्ये आपण आज करणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, भारताने संसदीय लोकशाहीमध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये बहुपक्ष पद्धतीचा स्वीकार त्या ठिकाणी केला गेलेला आपल्याला दिसून येतो. मग या राजकीय पक्ष पद्धतीचं जे काही महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल किंवा म्हटल्या जाईल ते म्हणजे बहुपक्ष पद्धती होय. भारताच्या स्वातंत्र्यपूर्व विचार जर आपण केला की त्या ठिकाणी लोकांच्या तक्रारी किंवा समस्या मांडण्यासाठी 1885ला काँग्रेस पक्षाची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. एक शेपटी व्हालं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी इंग्रजी सत्तेच्या कार्यकाळामध्ये या राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं काम त्या ठिकाणी केले गेलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतरच 1906ला मुस्लिम लीगची स्थापना झालेली आपल्याला आपण बघितली. त्यानंतर 1924मध्ये साम्यवादी पक्षाची स्थापना भारतामध्ये झाली. म्हणजे एकापेक्षा जास्त राजकीय पक्ष भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये देखील अस्तित्व होते. कारण आपण कालच्या तासिकेमध्ये बघितलं, भारत हा अनेक विविधता असलेला देश आहे. भारतामध्ये अनेक भाषा बोलणारे लोक राहतात, अनेक प्रांतवाद आहेत, अनेक विविधता आहे. भाषा, प्रांत, राजकीय, जात, धर्म असे अनेक विविधता जगाच्या पाठीवर सर्वच बाबतीमध्ये विविधता असलेला क्वचित भारतासारखा एखादा देश दिसेल नसं दिसणारी नाही. एवढी विविधता या ठिकाणी आहेत. मग लोकांचे विचार, संस्कृती, कल्चर, गरजा, देवाणघेवाण, प्रश्न, समस्या ह्या देखील इतर व्यक्तीपेक्षा वेगवेगळ्या दिसून येतात. मग याच कारणामुळं कदाचित भारतामध्ये अनेक राजकीय पक्ष पद्धतीचा किंवा बहुपक्ष पद्धतीचं धोरण भारतीय संसदकारांनी, भारतीय राज्यघटनाकारांनी त्या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. आज जर आपण विचार केला, आज भारतामध्ये 2019च्या कालगणनेप्रमाणे एकूण 2334 असे राजकीय पक्ष, नोंदणीकृत राजकीय पक्ष त्या ठिकाणी दिसून येतात. याचबरोबर 8 राष्ट्रीयकृत पक्ष म्हणजे अखिल भारतीय नेतृत्व त्या ठिकाणी करत असतात. याचबरोबर राजकीय पक्ष 26 राजकीय पक्षांचा समावेश त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणजेच 8 राष्ट्रीय पक्ष, 26 प्रादेशिक पक्ष आणि नोंदणीकृत ज्यांची नोंदणी केलेली आहे असे 2000पेक्षा जास्त त्या ठिकाणी राजकीय पक्ष त्या ठिकाणी स्थापन झालेले आपल्याला भारतामध्ये दिसून येतात. प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक
राज्याचा एक प्रादेशिक पक्ष पुढे आलेला आपल्याला दिसून येतो. महाराष्ट्राचा जर विचार आपण केला, महाराष्ट्रामध्ये आज रोजी जवळपास 145 नोंदणीकृत राजकीय पक्ष त्या ठिकाणी दिसून येतात. मग यामध्ये राष्ट्रीय पक्ष जर आपण सोडले, काँग्रेस, BJP, राष्ट्रवादी, शिवसेना, याशिवाय अनेक पक्ष या ठिकाणी अस्तित्वात आहेत. जनसुराज्य पक्ष आहे, त्यानंतर राज ठाकरे यांचा मनसे देखील पक्ष त्या ठिकाणी आहे. मग अशा अनेक पक्षांची नावं त्या ठिकाणी आपल्याला घ्यावी लागेल. काही पक्षाचं अस्तित्व काही तालुक्यापुरतं, जिल्ह्यापुरतं देखील आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. असे अनेक राजकीय पक्ष त्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच की भारतामध्ये बहुपक्ष पद्धती आपल्याला अस्तित्वात आलेली त्या ठिकाणी दिसून येते. मग या पक्ष पद्धतीचं वैशिष्ट्य जर बहुपक्ष पद्धती असलं तर 1952 पासून तर 2024च्या लोकसभेच्या निवडणुका जर आपण गणित धरल्या तर प्रत्येक निवडणुकीमध्ये या राजकीय पक्षांचं संख्या ही कमी अधिक झालेली आपल्याला दिसून येतात. जेवढे पक्ष निर्माण होतात त्याचबरोबर काही पक्ष लयाला देखील त्या ठिकाणी जात असतात. मात्र काही राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष कायमस्वरूपी भारताच्या राजकारणामध्ये सक्रिय झालेले त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. मग एवढं पक्ष निर्माण होण्यापाठीमागचं कारण काय, की भारत हा बहुभाषिक, बहुधार्मिक, बहुजातीय, बहुलता असलेला देश आहे. प्रत्येकाच्या गरजा, समस्या प्रत्येकाला राजकीय पक्ष काढण्याचा अधिकार आहे. एक विशिष्ट विचारधारा घेऊन निवडणुकीमध्ये उतरण्याचा देखील प्रत्येक राजकीय पक्षाला अधिकार असतो. मग निवडणूक आयोगाचे जे काही नॉर्म्स असतात, नियम असतात, त्या अटी शर्ती पूर्ण करणारा असा हा प्रत्येक राजकीय पक्ष त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा राहत असतो. आपले उमेदवार उभा करत असतो आणि निवडून आणण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी करत असतो. अशा स्वरूपामध्ये आज आपण बहुपक्ष पद्धती हे भारताच्या राजकीय पक्ष पद्धतीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं असं त्या ठिकाणी म्हणावं लागेल. यानंतर बहुपक्ष पद्धती जर असली तर दुसरं एक भारताच्या राजकीय पक्ष पद्धतीचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला मांडता येईल, ते म्हणजे अंतर्गत ऐक्याचा अभाव. भारतीय पक्ष पद्धतीचे ठळकपणे व्यक्त होणारं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अंतर्गत ऐक्याचा अभाव हा होय. आज आपण बघतो प्रत्येक राजकीय पक्षांच्या उमेदवारामध्ये आपल्या पक्षाबद्दलची बांधिलकी अलीकडच्या काळामध्ये दिसून येत नाहीत. कारण पक्षांतर बंदी कायदा लागू असताना अनेक उमेदवार, प्रतिनिधी राजकीय पक्षाला सोडचिठ्ठी देत असताना दिसून येतात. कारण जो पक्ष सत्तेत असतो त्याची शक्ती आपोआप त्या ठिकाणी निर्माण होत असते आणि त्या शक्तीच्या आधारे विरोधकातील पक्ष फोडून त्या ठिकाणी आपल्यामध्ये पक्षाचा भरणा प्रत्येक राजकीय पक्ष कमी अधिक फरकानं हे धोरण त्या ठिकाणी राबवत असताना आपल्याला भारतामध्ये दिसून येतं. मग याचाच परिणाम म्हणून आज सत्ता हाच राजकारणाचा मध्यवर्ती केंद्रबिंदू जर मानला आणि मानतात प्रत्येक राजकीय पक्षीय उमेदवार सत्तेलाच केंद्रस्थानी ठेवून त्या ठिकाणी आपला व्यवहार त्या ठिकाणी करत असतात. म्हणून प्रत्येक राजकीय पक्षातील उमेदवारामध्ये एक प्रकारची चंचलता त्या ठिकाणी दिसून येते. वैचारिक तत्त्वज्ञानाचा अभाव देखील त्यांच्यामध्ये दिसून येतो. कारण प्रत्येक राजकीय पक्षाचं एक विचारसरणी असते, एक विचारधारा असते. परंतु त्याचा प्रत्येक प्रतिनिधी किंवा उमेदवार, कार्यकर्ता हा आपल्या विचाराशी बांधील कायमस्वरूपी राहीलच याची शाश्वती त्या ठिकाणी देता येत नाही. याचबरोबर सामाजिक जाणीवा आणि बांधिलकी यांचा अभाव ही त्यांची संभाव्य कारणे असू शकतात. अशोक मेहता यांच्या नेतृत्वाखाली एक गट समाजवादी मानला जात असे. तो गट 1948 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडला. याचा अर्थ काँग्रेस पक्षात साम्यवादी, समाजवादी, हिंदुत्वनिष्ठ अशी विविध मंडळी होती. समाजवादी पक्षात ऐक्य नाही. जनता दलातही VP सिंग गट, चंद्रशेखर गट, अजयसिंह गट असे अनेक गट आहेत. रिपब्लिकन गटातील सुमारे अनेक गट त्या ठिकाणी आज निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे याचाच अर्थ काय, की
आज प्रत्येक राजकीय पक्षामध्ये पक्षांतर्गत ऐक्याचा अभाव त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. प्रत्येक पक्षाची ही आज शक्ल उडालेली आपल्याला दिसून येतात. महाराष्ट्राचा जर विचार आज आपण केला, जे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे स्वतःला राष्ट्रीय पक्ष म्हणणारे पक्षाचे आज आणि 2-3 शकले त्या ठिकाणी पडलेले आहेत. उद्धव ठाकरे शिवसेना, त्याचबरोबर शिंदे प्रणित असलेली एक शिवसेना, 2 त्या ठिकाणी भाग झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील ते आहे. अजितदादाचा गट वेगळा आहे, शरद पवारांचा गट वेगळा आहे. असे प्रत्येक राजकीय पक्षाचे गट हे सत्तेमुळं म्हणा, वैचारिक तत्वज्ञानाचा कायम बांधिलकीचा अभाव म्हणा, हे अशा येणं त्या कारणामुळे पक्षाचे शकले त्या ठिकाणी पडलेले आहेत. रिपब्लिकन पक्ष जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेला पक्ष, आज त्या पक्षाचे अनेक वाताहत त्या ठिकाणी झालेले आपल्याला दिसून येते. मग हेच जसं आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून येतं, तसं महाराष्ट्राच्या बाहेर जे काही पक्ष निर्माण झालेले आहेत, अलीकडील काळातील दिल्लीमध्ये स्थापन झालेला आम आदमी पार्टी पक्ष देखील घ्या, सगळ्या पक्षाची वैचारिक तत्वज्ञानाचा अभाव त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणजे एक प्रकारची विचारधारेशी बांधिलकी आज कोणत्याही राजकीय पक्षामध्ये दिसून येत नाही. एकेकाळी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये किंवा स्वातंत्र्यानंतरही ज्या राजकीय पक्षांचं वर्चस्व भारतभर होतं, दीर्घकाळ सत्ता होती, अशी या राजकीय पक्षामध्ये अनेक विचारधारेची मंडळी त्या ठिकाणी राहत होती. परंतु नंतरच्या काळामध्ये 1967 नंतर जे काही भारतामध्ये राजकीय पक्ष निर्माण झाले, ती सर्व काँग्रेसचीच देण आहे असं म्हणायला त्या ठिकाणी कमीपणा वाटणार नाही. तर समाजवादी पक्ष असेल, अनेक पक्ष घ्या, ही मंडळी काँग्रेसमध्ये या काळामध्ये होती. परंतु वैचारिक भेदभावामुळं म्हणा किंवा सत्तेच्या लालसेपोटी म्हणा, भारतामध्ये अनेक पक्ष काँग्रेसचे फुटून त्या ठिकाणी निघालेले आपल्याला दिसून येतात. अशा स्वरूपामध्ये आजच्या या तासिकेमध्ये आपण राजकीय पक्ष पद्धतीचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी बघत असताना सर्वात प्रथम वैशिष्ट्य बघितलं की भारतामध्ये आज बहुपक्षी पद्धती आहे. एकाधिकारशाहीचा कोणताही पक्ष नाही. हा भले एक पक्षाची सत्ता दीर्घकाळ या ठिकाणी राहिलेली आपल्याला दिसून येते, परंतु भारतामध्ये अनेक पक्षपद्धती बहुपक्षी पद्धती आहे त्या ठिकाणी असं म्हणता येतं. किंवा संसदेने राज्यघटनेमध्ये तशी तरतूद त्या ठिकाणी केली गेलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आपण बघितलं ते म्हणजेच राजकीय बांधिलकी त्या ठिकाणी आज प्रत्येक उमेदवारामध्ये राजकीय पक्षामध्ये आपल्याला दिसून येत नाही. अशा स्वरूपाचं वैशिष्ट्य देखील आजच्या या तासिकेमध्ये आपण बघितलेलं आहे. नंतरच्या तासिकेमध्ये आपण उर्वरित वैशिष्ट्यांचा विचार करणार आहोत. तत्पूर्वी आजच्या या तासिकेला आपण पूर्ण विराम देऊया आणि आज रजा घेऊया. धन्यवाद.